सविस्तर बातम्यांमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। राज्यातील रुग्णवाहिका सेवा अधिक जलद, पारदर्शक आणि प्रभावी करण्यासाठी राज्य सरकारकडून लवकरच सर्वसमावेशक रुग्णवाहिका धोरण लागू करण्यात येणार आहे। राज्यातील प्रत्येक नोंदणीकृत रुग्णवाहिकेवर डिजिटल पद्धतीनं नजर ठेवली जाणार असून रुग्णांना जवळची रुग्णवाहिका, तिचं ठिकाण आणि उपलब्धतेची माहिती सहज मिळणार आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली आहे। राज्यात नव्या MEMS 108 भागीदारी प्रकल्पांतर्गत सुमारे 1000हून अधिक तसंच खाजगी रुग्णालय, धर्मादाय संस्था आणि स्वयंसेवी संस्थांच्या अंदाजे 4.5 ते 5,000 रुग्णवाहिका आहेत। रुग्णवाहिका हे केवळ वाहतुकीची सुविधा नसून आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाचा जीव वाचवणारी महत्त्वाची जीवनवाहिनी आहे। त्यामुळे राज्यातील रुग्णवाहिका सेवेत सुसूत्रता आणण्यासाठी महाराष्ट्र राज्य रुग्णवाहिका धोरण तयार करण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली। या धोरणांतर्गत सर्व नोंदणीकृत रुग्णवाहिका एकाच डिजिटल प्रणालीशी जोडल्या जाणार आहेत। त्यामुळे रुग्णवाहिकेचे थेट लोकेशन, उपलब्धता, रुग्णापर्यंत पोहोचण्याचा अंदाजे वेळ आणि सेवेची माहिती मिळू शकणार आहे। रुग्णवाहिकांच्या दरांमध्ये पारदर्शकता आणणं, आपत्कालीन परिस्थितीत प्रतिसाद वेळ कमी करणं, तसंच रुग्णवाहिका, रुग्णालयं आणि संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय निर्माण करण्यावरही या धोरणात भर दिला जाणार आहे।